सुंदर काया हिरे मोती मैं बिखराऊ गली गली ले लो रे कोई राम का प्याला मचालो गली गली शोर मचाऊ गली गली बोलो राम राम राम। आयुष्य गेलं लोकांचं, राम म्हणायला तयार नाही। विमानाने फिरणारी लोक आपण पाहिली, एवढा लोकांजवळ धन झालं, पैसा झाला, रावणा इतका श्रीमंत माणूस, 33 कोटी देवता त्याच्या ताब्यात होती, पण ऐका अहंकार झाला, सोन्याची लंका जडाली। पण परमार्थावर निष्ठा आहे, साक्षात जगाचा चालक मालक आणि विमान पाठवावं तुकोबारांना नेण्यासाठी इतका श्रीमंत माणूस जगाचा पाटील कोणी झाला नाही। आमच्याकडे एक 75 वर्षाचा म्हातारा खाटीवर पडला ना, वाचा गेली एवढीच क्रिया चालू होती खाटीवर पडून। त्या गावनं नाव नाही सांगायचं मी, ना तर मग होतं नाही कोण कुमचाळण पाय करस, फक्त एवढीच क्रिया चालू होती। म्हाताराला 3 पोरं, मोठा पोरगा म्हणे का आपला आप्पा असं काय करा ना, 2 नंबर पोरगा म्हणे आपला आप्पा आपल्यासाठी काहीतरी ठीक जाईल शे। 3 नंबर म्हणे चिंता करू नका, आपण डॉक्टरले बोलावत, म्हाताराले बोलतो करूच, काही डॉक्टर पण इंजेक्शन होई औषध होई। गेलेत ते, लहान लहान पोरं होते, नातू, उंडाळ्याना दिवस, मे महिन्यानं कडक ऊन, म्हाताराने 2 वाजता सण गुलपिली सण नातू खिरांतात, नातूला वाटणं बाबाले गुलपी पाहिजे बा, तिने 2 मागाली गुलपी। आले डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब आमचा म्हातारा 5 मिनिटं शुद्धीवर बोलेल, असं तुमच्याजवळ काय औषध आहे? डॉक्टर साहेब म्हटले औषध नाही, पण 1 लाखाचं इंजेक्शन आहे। म्हटलं डॉक्टर 1 लाख? तिने पोरसने मीटिंग बरी मागला टप्पा, मग म्हणे भाऊ आपण काय आगाऊपणा करा नाही, 1 लाख रुपये कथायला या ना, आपण काय खरंय का ते? 2 नंबर म्हणे चिंता करू नका, मी मागला गोखला चापलेली ना, कपाटा चापलेली ना, उकलला वाकला बटा चापला घेऊ, पण आपली मेहनत वाया जावाल नको, आपण डॉक्टरला 1 लाख रुपये देऊ। म्हणे कथाही देवानं पैसा नाही, आपण व्याज ना काढू, नाही बेटा लग्नात 5 ना भावना काढूत। डॉक्टर साहेब 1 लाख रुपये दिले, म्हटले द्या। डॉक्टर साहेबांनी इंजेक्शन दिली, 5 मिनिटावर म्हातारा शोधीवर आला, 3 पोरं जवळ आली। हा आप्पा 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 म्हणे काय रे भाऊ, असा हात काय त्या काढात मग तुम्ही? हा त्या हात रे, अरे अडा भाऊ मी तुमले तेच बरा, तू आपला मांगली गली मा तो नानभाऊ राहत नाही म्हणे, हा तो नानभाऊ म्हणा पण 15 दिवस जाईने गहू गायन गायने ले जालशे म्हणे। ओ म्हणा बापरे, गहू गायन गायनी 1 लाख 5 ना भावना गच्ची दाबीन दलाल मात टाका। आयुष्य गेल्यावर राम म्हणायला तयार नाही, पण संसार सोडायला तयार नाही। म्हणून माय पाळण्याची दोरी आपल्या हातात आहे, आपलं घर शांत व्हावं, आपल्या घराची संस्कृती नांदावी, तर वाटत असेल तरी अशी लेकरं जर घडावी असं वाटत असेल तर आपल्या घरामध्ये भजन करा, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, किंवा कामामध्ये काम काही म्हणा, राम राम भजन करा। भाकरी ठोकताना रामकृष्णारी रामकृष्णारी म्हणा, सात्विक विचार येतील आपल्या लेकर बाळांमध्ये। रामकृष्णारी म्हणा भाकरी ठोकताना, पण आपलं भाकरी ठोकताना रामकृष्णारी नाही हो, उंटवा मामा उंटवा मामा, ही परिस्थिती आपली। कशाला अशी लेकर जन्माला येतील? ऐका, नवरा येतो 2 शब्द बोलेल, मुलांदेखत 2 शब्द ऐका नवऱ्याची, काही हरकत नाहीये। 2 कानफटीत मारली तरी सुद्धा ऐकून घ्या, मुलं बाळां देखत त्याचा राग शांत झाला, त्याचा जवळ जा, का व कोणशे तुमले मन बिगर, तुमले कोणशे मन बिगर, इथलं प्रेम मा, इथलं प्रेम मारास आपलं नाही हो, मला मारास का तू, मार मार मार। ओ म्हणा बापरे, एवढं दांडका काढसतो, एवढं दांडका, ही परिस्थिती आहे। ऐका, अशी लेकरं सात्विक घडतील तरी कसे म्हणून ऐका, बघा ना, धन्य माता पिता तयाची या, मला असं वाटणं यस ना, एवढल्या जर मला पोरी राहत्या त्यातले बटाते जवाई करले तू, पण आता नाव इलाज याते बरं का, फार आनंद आहे। असे त्या ठिकाणी माडकरी सात्विक विचाराची जावई मिळतील का मला, याला भलतपट्टी जायला ते, आनंद आहे। ऐका,
फार उत्तम आणि गोड मंडळी आहे, ज्या घरामध्ये भजन आहे, ज्या घरामध्ये सात्विक विचार आहेत, तिथं तिथं या ठिकाणी हे लेकरं घडत असतात. म्हणून आपलं गाव भाग्यवान आहे. एवढ्या वर्षापासून सप्ताहाची परंपरा 20 वर्ष झालीत. आनंद आहे. आणि ऐका, स्वतः या ठिकाणी मारुतीरायांचा या दरबारामध्ये साक्षात जगाचा चालक मालक श्री पांडुरंग परमात्माच्या कृपा आशीर्वादाने इतकं सुंदर आणि गोड नियोजन आहे. आणि मात्र ज्यांच्या प्रतिमेची पूजन झाल्यानंतर कीर्तनाला या ठिकाणी सुरुवात होते, असा महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, अशी लेकरं या महाराष्ट्रात घडली. म्हणून आजही आपल्याला कीर्तन श्रवण सुखाने या ठिकाणी बघायला मिळत आहे किंवा श्रवण करायला मिळत आहेत. नाहीतर महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला या ठिकाणी तोरण बांधलं गेलं नसतं, आऊसाहेब जिजाऊंनी त्यांच्यावर संस्कार दिले नसते, तर काळ इतका भयानक आला असता की आजची सोपी नावं आहेत आपली. रामभाऊ, लक्ष्मण, दिलीप भाऊ, नानभाऊ, आबाभाऊ, नानभाऊ, तात्या, बाबा असे नाव आहेत. महिला मंडळामध्ये सोनंदाबाई, कांताबाई, लक्ष्मीबाई, जिजाबाई, वंदाबाई, अर्चनाबाई, अजून सुनीताताई अशा नावं आहेत आपली. पण ऐका, केवळ छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये वयाचा 16 वर्षे रोहिडेश्वराच्या मंदिरावर शपथ घेऊन त्या ठिकाणी साक्षी घेऊन आपले मावडे घेतले नसते, तर आज परिस्थिती आपले नाव लक्ष्मण ने तोताराम अजिबात नाही. हसेनबाई, हफीरबाई, कादर खान अशी नावं राहिली असती. महिला मंडळमध्ये हुसेना, हसेना, हुसेना, कटरीना कॅफ अशी नावं राहिली असती. आणि कदाचित आता महिला मंडळ सहज म्हणतात, चलाव माई कीर्तनला जाईयो, तेव्हा असं राहिलं असतं. नाही नाही, हे असे ना, तिला पान को चुना लगा ना, ही परिस्थिती राहिली असती. अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी, एक शिवाजी ना होता तो सबके सुन्नत होती थी. या महाराष्ट्राचा जनता राजाला असं काही शिकवलं गेलं की पराई स्त्री जर रस्त्याने चालत असेल, ती सुद्धा माझी माय आहे. हा दृष्टिकोनाने, या संस्काराने युक्त करणारा माझा महाराष्ट्र होता, हा भारत होता. सहज नाही हो, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक गावोगाव सहज नाहीये. जेव्हा 3 एप्रिल 1680 ला माझा राजा जगात निरोप घेतो, ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचते. बोले हुजूर, हुजूर. बोले क्या हुआ? बोले मराठों का सरदार अल्लाह को प्यारा हो गया. बोले क्या बक रहे हो? बोले बक नहीं रहा, उतना ही सच कह रहा हूं जितना कि तुम्हें झूठ लग रहा है. औरंगजेब ताडकसून आपला सिंहासनावर उठला, 2 पावलं खाली उतरला, गुडघे टेकलेत वरती हात करून म्हणाला, हे मेरे मालिक, हे मेरे परवतदिगार, ते जन्नत का दरवाजा खुला रखना. किसी की माँ बेटी पर कोई बुरी नजर डाले, उसे तलवार से काट देने वाला छत्रपति तेरी जन्नत में आ रहा है, इसलिए तेरी जन्नत का दरवाजा खुला रखना. हा महाराष्ट्राचा जाणता राजाचा इतिहास आहे. या संपूर्ण भारतभरामध्ये पाहिलं असेल, जगभरात पहा, माणसं गेल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाची स्मारक उभी राहते. पण जगाच्या पाठीवर सर्वात जास्त जर स्मारक जर कोणाचे असेल तर राजा छत्रपती शिवाजी महाराजांची. मेल्यानंतर संपूर्ण त्या ठिकाणी कर्तृत्वाची स्मारक बांधले जाते. पण त्यांची जीवनभरामध्ये अनेक कार्यांची छाप म्हणून त्या ठिकाणी गावोगाव पुतळे आहेत. पण या जगातला एकच राजा झाला की ज्यांची जिवंतपणे स्मारक उभी राहिली. महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे 19 फेब्रुवारी 1680 आणि मृत्यू आहे 3 एप्रिल 1680. या काळकीर्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र सोडून दक्षिण भारतामध्ये दिग्विजयासाठी निघाले आणि आंध्रामध्ये आलेत. आंध्रामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आत गेले आणि बाहेर आलेत. बाहेर आल्याबरोबर त्या मंदिराला घाट न होती, घाट आपण बांधून द्यावीत म्हणून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना आतून आत वाटलं की आपण या मंदिराची घाट बांधावी. घाट बांधून तयार झाली आहे. या महाराष्ट्राचा राजाला वाटलं आतापर्यंत अनेक राजे आलेत, अनेक राजे गेलेत, पण या मंदिराला आपण घाट बांधावीत असं छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं. एके दिवशी पुन्हा दर्शनाला गेलेत. दर्शन घेऊन पुन्हा मंदिराचा कळसाचं आपण दर्शन घ्यावं. मंदिराचा कळस पाहिला आणि चौबाजूला त्या ठिकाणी भिंत उभ्या केल्या गेल्या होत्या. 3 भिंतींवर गोपूर उभं होतं. 4थी भिंतीवर गोपूर बांधायचं अपूर्ण काम होतं. छत्रपतींना वाटलं हे 4थं जे बांधकाम बाकी आहे ते बांधकाम आपण पूर्ण करावं. ऐका,
त्या मंदिरातले घाट नाही बांधले असतील छत्रपती शिवाजी महाराजांनी तरी चाललं असतं. त्या मंदिराचं अपूर्ण काम पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी काम पूर्ण नाही केलं असतं तरी चाललं असतं. असा विचार नाही केला असता तरी चाललं असतं.